नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कापसाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. कापूस बाजारभावामध्ये काही बदल होताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तदपूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे सेलू, जिथे आवक 5477 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 7100 रुपये, जास्तीत जास्त दर 9900 रुपये आणि सर्वसाधारण दर 9850 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे उमरेड, जिथे आवक 196 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 8500 रुपये, जास्तीत जास्त दर 9700 रुपये आणि सर्वसाधारण दर 9100 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे काटोल, जिथे आवक 26 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 7600 रुपये, जास्तीत जास्त दर 9100 रुपये आणि सर्वसाधारण दर 8800 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट, जिथे आवक 2000 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 7500 रुपये, जास्तीत जास्त दर 9965 रुपये आणि सर्वसाधारण दर 8500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वर्धा, जिथे आवक 100 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 7000 रुपये, जास्तीत जास्त दर 9500 रुपये आणि सर्वसाधारण दर 8850 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुलगाव, जिथे आवक 604 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 6800 रुपये, जास्तीत जास्त दर 10350 रुपये आणि सर्वसाधारण दर 9700 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कापसाचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाची माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.